मध्ये डोंबिवली मतदारसंघामध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी भाजपचंच पारडं जे आहे ते पुन्हा एकदा जड असताना दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आपण पाहूया, थेट जाऊया। अगदी आपण बघतोय की डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण यांना पुन्हा एकदा संधी डोंबिवलीकर देतायत असं दिसतंय। दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटाकडून त्यांच्या पुढे मोठं आव्हान उभं केलं होतं। दीपेश म्हात्रे हे शिंदे गटामध्ये आधी होते आणि निवडणुकीच्या अवघ्या तोंडावर त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांना तिकीटही मिळालं। त्यामुळे शिवसैनिक जे ठाकरे गटाचे ते नाराज होते, तरी देखील दीपेश म्हात्रे यांनी कडवी झुंज इथं दिलेली आहे रवींद्र चव्हाणांसोबत। रवींद्र चव्हाण हे विद्यमान मंत्री देखील आहेत। भाजप सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख, आणि आता पुन्हा एकदा डोंबिवलीकर जे आहेत ते रवींद्र चव्हाणांनाच पुन्हा एकदा संधी देणार असल्याचं दिसतंय। रवींद्र चव्हाणांनी आपला डोंबिवलीचा गड जो आहे तो मात्र कायम राखलेला आहे। डोंबिवलीच्या गडामध्ये रवींद्र चव्हाण यांचाच भाजपचा झेंडाच फडकणार असं सध्या तरी यावेळेस एक्झिट पोलच्या या सगळ्या आकडेवारीवरून दिसतंय। अर्थातच हे संभाव्य आकडे आहेत, हे संभाव्य आमदार आहेत, हे देखील सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे। उद्या निकाल लागणार आहे जो साम टीव्हीवर आपण पाहणार आहात, परंतु सध्या संभाव्य आमदार म्हणून रवींद्र चव्हाण यांचं नाव पुढे येत आहे। स्नेहल, एक महत्त्वाचा शब्द तुम्ही वापरला की कायम हा गड त्यांनी राखलाय, म्हणून हा प्रश्न पडतो की असं काय रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणी काम केलंय की ज्याच्या आधारे डोंबिवलीकर हे गेली कित्येक वर्ष रवींद्र चव्हाण यांनाच निवडतायत। तीच कारण आपण जाणून घेऊया। भाजप आणि संघ विचारसरणीचा पगडा असलेला डोंबिवली विधानसभा हा मतदारसंघ आहे। येथे भाजपचे रवींद्र चव्हाण हे गेले 3 टर्म आमदार आहेत। चौथ्यांदा ते आपले नशीब आजमावत आहेत। त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे हे निवडणूक रिंगणात आहेत। चव्हाणांना यंदाची लढाई ही सहज सोपी नाही, कारण त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटातून ठाकरे गटात आलेले दीपेश म्हात्रे यांचं आव्हान आहे। यापूर्वी महायुतीमधून शिवसेनेची साथ आतापर्यंत चव्हाण यांना लाभत होती, परंतु आता त्यांच्याच मित्र पक्षातील एक उमेदवार त्यांच्या समोर असल्यामुळे हवं तेवढं मताधिक्य चव्हाणांना गाठणं सहज सोपं नाही। त्यातही संघाचे काही नाराज गट असल्यामुळे त्याचाही फटका चव्हाणांना थोडाफार मताधिक्यामध्ये पडू शकतो। याच्यामुळे चव्हाण यांचा जरी विजय सुकर असला तरी त्यांना हवं तेवढं मताधिक्य गाठता येणार नाही अशी शक्यता आहे।